राजे शिर्केंच्या एकूण शेअर्स पैकी 10% शेअर होल्डर्सकडे आणि बाकी 90% आम्हा तिघा भावात समान वाटले गेले आणि उद्या याचा फायदा आमच्या शत्रूंना होऊ शकतो आणि त्यामुळे राजे शिर्के ग्रुपचं नुकसानही होऊ शकतं. तुम्ही कायद्याचे डावपेच लढवून असं काहीतरी करा की ज्या योगे नील राजे आणि आदित्य राजे आमच्यापासून वेगळे होतील. खरं तर हे सगळं करायची आमची इच्छा नव्हती, पण ही वेळ त्या दोघांनीच आमच्यावर आणली आहे. कुठल्याही परिस्थितीत हे व्हायला हवं. अशी काही शक्यता आहे का ज्या योगे राजे शिर्केंचे सगळे अधिकार केवळ आमच्या हाती राहतील? आतापर्यंत एवढी काळजी वाटत नव्हती, वाटत होतं तो सुधारतोय म्हणून. पण आज त्याला पाहिल्यावर ना मला वाटलं रातचं काही खरं नाही ग. भीती वाटली. तो चुकीच्या मार्गाने तर जाणार नाही ना? नाही नाही काकू, मी मान्य करते तो फ्रस्ट्रेट झाला होता, मान्य करते मी, पण तू समजावलंस ना आता त्याला. तो आता चुकीचं पाऊल नाही उचलणार. मी माझ्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करेन, पण त्यासाठी मला थोडा वेळ लागेल. पण जास्त वेळ लागून उपयोग नाही. हे काम लवकरात लवकर व्हायला हवं. कुठे चाललीयस? मला काम आहे म्हणून बाहेर जायचंय. श्रावू, कसलं काम आहे? मॉम, तू यापूर्वी असा प्रश्न कधीच विचारला नाहीस मला. कारण त्यावेळी तसं गरजेचं वाटलं नाही. यावेळी मला तुझ्या प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं वाटत नाही. श्रावणी, तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं ग. तुझ्या हातून अशी कोणतीही चूक घडू नये ज्यामुळे तुला पश्चाताप करण्याची वेळ येईल. मॉम प्लीज, मी आता लहान मुलगी नाही राहिले. काय चूक काय बरोबर सगळं व्यवस्थित कळतं मला. श्रावणी, देवाला माझी दया आली आणि इतके वर्षांनी यांच्याबद्दल काहीतरी सांगण्यासाठी प्रतापराव महाडिक आपल्याकडे येत आहेत. हो, आणि येताना ते बाबांनी पाठवलेली चिठ्ठी सुद्धा घेऊन येणार आहेत. आईकडे जायचं, लक्षात आहे ना? मेजर प्रतापराव महाडिक येणार आहेत आज. अरे हां, हो 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 येस. हो नाही, चल चल आवर लवकर. आय एम सॉरी, पण आज आम्ही नाही येऊ शकत. आम्हाला एक अत्यंत महत्वाची मीटिंग आहे. चल ना विक्रम. आम्हाला खरंच खूप उत्सुकता आहे त्यांना काय सांगायचं ते ऐकण्याची, पण ही मीटिंग आम्ही टाळू शकत नाही. पण तू जा, तू आवर, तयार हो, आम्ही तुला जाताना ड्रॉप करतो. ओके? वहिनी, खूप खुश दिसताय. नाही का होणार? अगं, यांची चिठ्ठी घेऊन मेजर साहेब येत आहेत ना घरी. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही एवढ्या खुश आहात? अहो, पण मेजर साहेब फक्त चिठ्ठी घेऊनच येत आहेत. तुम्ही तर अशा खुश झालात की प्रतापरावांच्या ऐवजी भाऊजीच घरी येत आहे.